नमस्कार, मी पूजा पाटील. LV न्यूज बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात LV न्यूज. रांजणीच्या सुपुत्राचा पुण्याच्या पावनभूमीत डंका. मंडळ कृषी अधिकारी विशाल पवार यांना राज्यस्तरीय तिफन गौरव पुरस्कार प्रदान. कवठेमहांकाळ विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. पुणे येथील तिफन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्तृत्वाचा आणि निष्ठेचा एक आगळा वेगळा सन्मान सोहळा संपन्न झाला. ज्याप्रमाणे कुशल मार्गदर्शक वाळवंटातही नंदनवन फुलवतो, त्याचप्रमाणे कृषी प्रशासनाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्यात विकासाचा सेतू बांधण्याचे काम करणाऱ्या मंडळ कृषी अधिकारी श्री विशाल वसंतराव पवार यांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते आणि कृषी आयुक्त सूरज मांढरे, राहुल रंजन महिवाल, रफिक नाईकवाडी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशाल पवार यांना तिफन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी गावच्या मातीने दिलेला हा सुपुत्र आज मंडळ कृषी अधिकारी या पदावर कार्यरत असताना केवळ शासकीय जबाबदारी न पार पाडता कृषी संस्कृतीचा एक सक्षम पाईक म्हणून काम करत आहेत. विशाल पवार यांनी आपल्या पदाचा उपयोग करून बळीराजाच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवले आणि शासकीय योजनांची फळे थेट शेतकऱ्यांच्या पदरात टाकली. त्यांच्या कार्याची ही गरुड झेप म्हणजे प्रशासकीय कौशल्याला मिळालेली मातीतील कर्तृत्वाची जोड आहे. रांजणी गावचे नाव राज्य पातळीवर सुवर्ण अक्षरांनी कोरणाऱ्या विशाल पवार यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून गौरवोद्गार काढले जात असून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा झालेला हा सन्मान कृषी विभागातील चैतन्याचा झरा ठरला आहे. ही प्रेरणादायी वाटचाल आगामी काळात कृषी क्रांतीच्या नव्या दिशा स्पष्ट करणारी ठरेल यात शंका नाही. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.